महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांची सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज आपण पोपट यादव बावची या गावामध्ये आलो आहोत, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आज तसं पाहायला गेलं तर या शेतकऱ्यांची, या मालकांची मुलाखत आपण याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणात घेतली. या मालकांचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर दावणीला असलेली एक जातीवंत गाय, योग्य वळू भरायचा, त्यापासून एक जातीवंत असं वासरू तयार करायचं. त्याचबरोबर वार्षिक यात्रा असतात, बाजार असतात. त्या वार्षिक यात्रा आणि बाजारामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वासरं पाहायला मिळतात. पण या वासरांमधनं ठराविक वासरं देखील आपण कधी कधी निवडून आणणं आणि त्या वासरांच्या माध्यमातून त्यांना कशी तयारी केली जाते या संदर्भातली ही मुलाखत आहे. दादा, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि कुठे आहे तुमचं गाव माहिती द्या. माझं नाव पोपट कोंडीबा यादव, गाव बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर आहे 96-046-79-065. दादा, आम्ही ह्याच्या अगोदर पण मुलाखत बघितली की तुमच्याकडं दावणीला आता एखादं जातीवंत मागे एक चांगल्या बैलाची पैदास पाहतोय, तर वळू गाईला निवडणं किंवा काय पैदास चांगली घेणं याच्यामध्ये काय फायदा असतोय मालकाला? पैदास चांगली घेतल्यानंतर पुढं द्याला बी पैदास चांगली, म्हणजे गाय पाळलेल्याच काहीतरी फायदा होतो. म्हणजे असं ढोबळ नियोजन नसावं की कोणताही वळू भरून काही करून त्याचा काय उपयोग होत नाही. पण चांगला वळू भरला तर आर्थिक चांगलं उत्पन्न होतं. आता दादा, आम्हाला एक बघायचं, आता आम्ही नुकतंच वार्षिक यात्रांमध्ये फिरतोय. आता यात्रांमध्ये गेल्यानंतर आज अशा प्रकारची खोंड किंवा वासरं ही आता तयार केलीत तुम्ही, आता बरीच मेहनत करून, कष्ट करून, व्यायाम, खुराक असेल. पण यात्रांमध्ये गेल्यावर हीच वासरं तिथं बघताना असं वाटतं की हे पुढं कसं होईल. मग यात्रांमध्ये जाऊन निवडायची कशी ही खोंड? निवडायची म्हणजे ही पारख जी वडीलधाऱ्या माणसापासून मिळालेली शिकवण आहे ती तेवढेच मला त्यातच निवडायची. आता घरी आणलं बरं, ठीक आहे, आपण आता यात्रेतनं तर आणली, पण घरी आल्यावर त्याचा व्यायाम, खुराक याच्यावर कसं जोर दिला जातो? नाही, लक्ष द्यायला लागते त्याचे. काय असतोय खुराक आणि व्यायाम? खुराक काय, मक्याचा भरडा, गव्हाचं पीठ, शेंगपेंड आणि गाडीला झोपणे, जरा फिरवणे. फक्त जास्त सहवास द्यावा लागतो वासरासनी, तरच हाताखाली वासर येतात. वेळ देणं, वेळ देणं महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की आणली बांधली त्याचा काही उपयोग नाही. आता तुम्ही म्हणले वेळ द्यावा लागतो, त्याच्यामध्ये गाईला वेळ देणं, खोंडांना किती, कोणाला जास्त वेळ द्यावा लागतो? जास्त वेळ खोंडांना द्यावा लागतो. गाईचं म्हणजे एवढं काही वाटत नाही. मग गाईला एकदा सकाळचं आणि संध्याकाळचं बघितलं तरी चालतंय. पण वासरांना कसं वेळ म्हणजे कसा, सारखं चोळणे किंवा हाताळणे, सोडून फिरवणे, झोपणे हेच महत्वाचं आहे वासरांना. आता ही जी आपण खोंड पाहतोय दोन, ही किती महिन्याची? ही आपल्या दावणीची का आपण बाहेरनं आणून तयार केली? नाही, हे खोंड मी मागल्या वर्षी जत यात्रेतनं घेतलेली आहे. एक 6-7 महिन्याची असताना घेतली होती वासर. आता 1 वर्ष पूर्ण झालं जत यात्रेला. आता जत यात्रा असेल, जत झाली, आता खरसुंडी झाली, त्याच्यानंतर आता विजापूर येते. तर हे विचारायचं की जेव्हा प्रत्येक यात्रेचं काही वेगळे पण असतं का, की बाबा हिथं फक्त खोंडच भेटतात, हिथं बैलच भेटतात, तर ते काय असतं यात्रा? नाही, वेगळं पण असतंय की खरसुंडी जत यात्रेला वासरं भरपूर भेटतात. विजापूर साईडला बैलजोड जास्त भेटतो. या पुन्हा इकडं आता पुशेगावच्या यात्रेला मोठी बडाव बैलासनी, मोठ्या मापाच्या बैल जास्त भेटतात. तिथं वासरं जरा कमीच असतात. असं आहे. खरसुंडी जतला वासरं चांगली भेटतात. दादा, आता आम्ही इथं आलो होतो, तुमची मित्रमंडळी, घरातली लहान पोरं, यांचा पण सहभाग मोठा आहे तुमच्या ह्याच्यात. तर घरातल्यांचा कसा असतोय सहभाग? घरातले सगळेच बघतात आमच्या. म्हणजे एकटं तुमचा नाद असून चालत नाही, घरातल्यांनी बघायला लागतं. एकट्या नाद करून चालत नाही, सगळ्यांनी तयारी होऊच शकत नाही. नाही. आता आमच्या घरात सगळे आमचे वडील बघतात. घरातली आम्ही जरी नसलो तर महिला मंडळ सगळं बघतं. या दादा, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव पोपट कोंडीबा यादव, राहणार बावची. फोन नंबर 96-046-79-065. दादा, आता आम्ही यांच्याकडून माहिती घेतली. आता दावणीला वासरं हे घेऊन येतात, बाहेर ना घेऊन येतात. तुम्हाला असं नाही वाटत का की बाबा बाकीचा शेतीचा व्याप, कामाचा व्याप बराच, ही वासरं नको, तर कसं असतंय काय? म्हणजे कायम आपण जपत आलोय, घ्यायची, आणायची, तयार करायची. तर मंडळी, अशा प्रकारे आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज या शेतकऱ्यांची आज आपण खास माहिती पाहिली. या शेतकऱ्यांच्या याच्या अगोदरची जर मुलाखत पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची जुन्या मुलाखती दिल्या. दादा, एकदा नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव पोपट कोंडीबा यादव, फोन नंबर 96-046-79-065.
दादा खूप खूप धन्यवाद. आज या माहितीच्या माध्यमातून आम्हाला चांगली खोंड पाहायला मिळाली. दादा एक शेवटचा प्रश्न, आता आपण गाडीला ही खोंड झोपली होती, खोंड गाडीला झुपणं हां. याच्या मागे मेहनत किंवा ती कशी गाडीला चांगली झुपून तयार झाली पाहिजे, काय आहे त्या मागचं रहस्य? नाही, गाडीला झोपून तयारी केलीच पाहिजे, त्याशिवाय त्यांचं शरीरच चांगलं राहत नाही. पण आता नवीन खोंड आहे, तीच गाडीला लगेच नीट चालणार नाही, कोण इकडून बाहेर नाही, निघत तेवढं तिकडून. 2-3 दिवस दमणूक घ्यावं लागते. म्हणजे झोपायचं जरा बाहेर वडतंय, आत वडतंय, इकडं पळतंय तिकडे पडतंय, पण जरा 4 लोक आता ही मित्रमंडळी जोडलेलं आहे, त्यासनी बोलवून चालू करायचं गाडीला. म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांचे होतंय. सहकार. दादा खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे या मालकांची माहिती पाहिली आपण. अशा प्रकारची खोंड ही कोणाकडे आहे, काय, या सर्व संदर्भातली माहिती आपण मायक्रोचिपच्या माध्यमातून सर्वांची नोंद ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, त्याच्यावरती तुमची नाव नोंदणी करा. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे आणि या मालकांचं नाव, गाव, फोन नंबर, गुगल लोकेशन आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलंय. मंडळी खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान